आमदार रवींद्र धंगेकर यांचा जो वक्तव्य आहे ते निकालच खोटा आहे. कारण ज्या वेळेला ललित पाटील ही केस ज्यावेळा फार मोठ्या चर्चेत आली त्यावेळा पोलीस तपास करण्याच्या आधी आम्ही संचालक वैद्यकीय शिक्षण श्री दिलीप म्हैसेकर यांच्या अधिकारी समिती नेमली. त्यांचा अहवाल आला आणि त्यामध्ये एक डॉक्टर निलंबित करण्यात आलं आणि यांना आपण तिथून पदमुक्त केलं आणि त्यांच्या बदलीची फाईलसुद्धा आपण मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली. दरम्यान पोलिसांच्याकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची परवानगी मागण्यासाठी एक त्यांनी पत्र आम्हाला पाठवलं. वास्तविक ठाकूर हे डीन आहेत, ते वरिष्ठ अधिकारी आहेत आणि बिझनेस रूलप्रमाणे शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वर कारवाई करण्याच्या आधी ही कुठली नसती, ही मुख्यमंत्र्यांच्या संबंधित पाठवायची असते. आपल्याला बघितलं असेल त्यांची पोलिसांची परवानगीसाठी पत्र कधी आलं, मी कधी फाईल पाठवली, याचं आता आपली ई फाईल झालेली आहे, ई ऑफिस. त्यामुळे तुम्हाला त्या ऑनलाईनसुद्धा कळेल कधी गेली. आणि आता ते मुख्यमंत्र्यांकडे त्याच वेळा मी तात्काळ पाठवल्यानंतर आता त्यांना पाठीशी घालण्याचा संबंध कुठं आला? कुणाची मागणी असताना आम्ही समिती नेमली, चौकशी समितीचा अहवाल आला, त्यांना पदमुक्त केलं, एका डॉक्टरला निलंबित केलं, त्यांना अटक झाली, ते जामीनवर सुटले. आता याच्यावर कारवाई केलेली असताना अशा प्रकारे आमदार धंगेकर जे बोलत आहेत ते निकालच खोटा आहे आणि गैरसमज पसरवणारी ते वक्तव्य करत आहेत. कारण आमचा संबंधच काय मुळात, ललित पाटलाशी आमचा काय संबंध, संजीव ठाकरेशी काय संबंध, वास्तविक आमच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचा काही संबंध नाही. आणि वास्तविक याबाबत सगळ्या वैद्यकीय आमचे जे हॉस्पिटल्स आहेत आणि जिथं अशा पद्धतीने कैदी येत आहेत त्याबद्दल समिती नेमावी अशी मी एक सूचना केलेली आहे. किंवा असे ज्या ज्यावेळी येतील त्यावेळा मेडिकल बोर्ड जसं असते तशी मेडिकल बोर्डच्या वतीनं तपासणी होऊन त्यांना ॲडमिट करायचं का नाही करायचं ठरवावं. पोलिसांनी आपल्याकडे कधी पत्र किंवा अहवाल पाठवला होता आणि ते आपण कधी पाठवला? तारीख आता माझ्याकडे नाही, परंतु ते तुम्हाला स्पष्टपणे डिजिटल आता ऑफिस चालू झालं आहे, त्यात कळेल माझ्याकडे कधी आलं आणि मी कधी पाठवलं. आपल्याकडून कुठल्या प्रकारे विलंब झालेला नाही आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही फाईल बिझनेस रूलप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या संमतीला पाठवावीच लागते. पण धंगेकरांचं तर त्याची बदली सुद्धा तिकडे पाठवावी लागते. पण धंगेकरांचं असं म्हणणं आहे आणि त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं असताना वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील किंवा आरोग्यमंत्री असतील हे त्यांना पोलिसांनी कारवाई न. कारण आता जे देवकाते आहेत ज्याला निलंबित आम्ही केलं त्यांना पोलिसांनी अटक केली, त्याची कुठं परवानगी मागितली? पोलिसांनी परवानगी मागायची गरज काय होती? ते सो मोठं करू शकत होते. आम्हाला परवानगी देताना मुख्यमंत्र्यांकडे त्याची संमती घ्यावी लागेल, त्यांचे वरिष्ठ अधिकारी आहेत. एकूणच ओबीसीच्या किंवा मराठा आरक्षणाच्या संदर्भात अजूनही आक्रमक दिसत आहेत. जो काही अध्यादेश काढलेला आहे तो रद्द करावा, त्याचबरोबर आणखीन एक दोन ठराव त्यांनी सगळ्यामध्ये केले. त्यांनी जर तसं केलं नाही तर रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिलेला आहे. याबद्दल सकाळी प्रसारमाध्यमासमोर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे, भुजबळांचे काही गैरसमज झाले असतील तर उद्या मी स्वतः आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना भेटून आम्ही त्यांचे गैरसमज दूर करणार आहोत. ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का लागलेला नाही हे दोघं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल सांगितलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं त्यांचा गैरसमज दूर करतील आणि हे वातावरण मला वाटतं निवडेल आणि जे मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे मनोज जरांगेला ते सुद्धा शासन पूर्ण करेल. आपण तर कधी सुप्रीम कोर्टात आहे ना, काय दोन भाग आहेत. एक प्रोत्साहनपर अनुदान जे मिळालेलं नाही त्यामध्ये त्रुटी दूर करण्यासाठी अजितदादांनी आम्ही बोललेलो आहे. आज त्या सांगवायच्या सभेतसुद्धा त्याची चर्चा होईल. अपात्र कर्जमाफीचं प्रकरण जे आहे ते सर्वोच्च न्यायालयात आहे, सर्वोच्च न्यायालयात अजून तारीख दिलेली नाही. पार्थ पवारांनी यांची भेट जी झालेली आहे त्याच्यावरती आता सर्व स्तरातून टीका होत आहे. त्यावर सुद्धा त्यांचे पिताश्री अजितदादा पवार यांनी ही चूक होती असं वक्तव्य केलेलं आहे आणि त्याच्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्या प्रसंगी कठोर भूमिका घ्यावी लागेल, काय पुढची पावलं? त्यांनी सांगितलं की पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधी बैठका घ्याव्यात, याबद्दलचा समझोता तोडगा काढावा आणि हे मंदिर जे आहे चिरंतन टिकणार आहे आणि जी भाविकांची होणारी जी अडचण ती लक्षात घेता
प्रसंगी असे निर्णय घ्या असं सांगितलेलं आहे. परंतु आम्ही तरी 2 बैठका मी घेतलेल्या आहेत आणि मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना जास्तीत जास्त तिथंच तसं त्यांचं कसं पुनर्वसन होईल, त्यांना जास्तीत जास्त कशी नुकसान भरपाई मिळेल आणि चांगल्या पद्धतीनं पुनर्वसन कसं करता येईल ते मी आणि प्रशासन लक्ष देणार आहे. परंतु यावेळेला 1,000 कोटीपेक्षा जास्त तीर्थक्षेत्राचा आराखडा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंजूर करतील या बजेटमध्ये, असा मला विश्वास आहे. सर्व आज एका बाजू होती. त्याच दरम्यान आपल्याच मतदारसंघातील एका गावातल्या कुटुंबानं तिथं आत्मदहनाचा प्रयत्न केला. जे अतिक्रमित सागर पुजारी सागर पुजारी अतिक्रमणमध्ये 8 महिन्यापूर्वी त्याचं घर जमीनदोस्त केलं. 8 महिने वारंवार कलेक्टर ऑफिसला ते चक्रा मारतात, मात्र न्याय मिळत नाही म्हणून तिने आज आत्मदानाचा बघा, असं कुणालाही सांगण्याचा आता नैतिक अधिकार का नाही की दर पहिल्या सोमवारी मी जनता दरबार घेत असतो. ही पुजारी नावाची व्यक्ती मला कधीच भेटलेली नाही. मला ती इतर वेळा भेटलेली नाही, जनता दरबार कधी भेटलेली नाही. ज्याचा प्रश्नच मला माहिती नाही ते आत्मदानाला विचार करू का, मला माहितीच नाही ना विषय त्यांचा काय. त्यांनी अजूनही भेटावं, काय मदत करता येईल करू आपण. हद्दवाढीच्या दृष्टीनं म्हणजे आता स्थानिक लेवलला हे सगळे आता अजितदादांनी तुमच्याकडे ढकललेले आहे. मी अजितदादांना याबद्दलची कल्पना दिली की जे 6 गावं आहेत जी कोल्हापूरवर अवलंबून आणि कोल्हापूर शहराचा फायदा घेत आहेत, त्या 6 गावांना ताबडतोबीनं आपल्याला हद्दवाढीत समावेश केला पाहिजे आणि नंतर लोकसभा आणि विधानसभा झाल्यानंतर बाकीच्या गावांचा. वास्तविक या गावांचा अंतर्भाव झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं ते हद्दवाढ होणार नाही. परंतु लोकप्रतिनिधीचं मन वळवणं, लोकांचं मन वळवणं, त्यांच्या मनामध्ये जी शंका आहे ती शंका दूर करणं, त्यांना विश्वास देणे काम तर करावं लागेल. लोकसभेच्या आधी या 6 गावांचा समावेश होणार. आता माझा प्रयत्न स्वतःचा सुरू आहे. सर यामध्ये अशी एक चर्चा आता सुरू झालेली आहे. त्यांनी खासगीत कुठं तरी बोलून सुद्धा दाखवलंय. हे खरं आहे काय, म्हणजे तशा पद्धतीची काही चर्चा नाही? असं काय आपल्याला काय त्यांनी सांगितलेलं नाही. परंतु उद्या दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना भेटणार आहेत आणि त्याचा गैरसमज दूर करणार आहेत. जर ते पटवून देऊ शकले तर मग काय राजीनाम्याचा विषय येत नाही आणि कशाचा विषय येत नाही ना. आजच्या तुमच्या कार्यक्रमाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पाहायला मिळालं. राजेंद्र पाटील यड्रावकर हे पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते. नंतर ते अपक्ष निवडणुकीला राहिले, निवडून आले, मंत्री झाले. आजही ते अपक्ष आहेत. त्यामुळे अपक्ष आमदाराचा पक्ष कुठला नसतोच. त्यांनी शिवसेनेला जाऊन पाठिंबा दिला होता. मग त्यांचं आजही ते एकनाथ शिंदेच्या बाजूनच आहेत. म्हणजे राजेश टोपेंची सुद्धा त्यांनी भेट घेतली. दोन्ही राष्ट्रवादी रसिकेच सुरू झाले काय की आपल्याकडे राजेंद्र पाटील असावे? नाही, राजेश टोपे हे त्यांचे जुने मित्र आहेत. तुम्ही बघितलं असाल ते जयसिंगपूरमध्ये जलतरण तलाव झालेला आहे, त्याचं नाव राजेश टोपे जलतरण तलाव आहे. बघितले तुम्ही कधी? बघितले. मग त्यामुळे त्याची मैत्री आहे, ती मैत्री वेगळी आणि माझे आणि त्यांचे संबंध वेगळे, अजितदादांचे आणि त्यांचे संबंध वेगळे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याला आम्ही त्यांना निमंत्रित केलेलं आहे. त्यांना सोबत आता राष्ट्रवादी देण्यासंदर्भात पुन्हा एकदा काय? ते अपक्षच आहेत ना. त्यांनी पक्ष कुठला स्वीकारलेला नाही, त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. साहेब सत्तेमध्ये असणार आपल्याचा उल्लेख केला. आता ते काय बोललेले आहेत काय माया काय मला काही माहिती नाही त्याची. तुम्ही त्यांनाच किंवा मग त्यामुळे विचार तर मला माहिती नाही ते काय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.